देशातील राज्यसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने 10 राज्यातील 24 जागांसाठी आणि 2 जागांवरील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। महाराष्ट्रात एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे, तर महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीत कुणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 10 राज्यांमधील राज्यसभेच्या 24 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। जून आणि जुलै 2026 मध्ये कार्यकाळ संपत असलेल्या 24 सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी हे मतदान घेतलं जाणार आहे। यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान HD देवेगौडा आणि दिग्विजय सिंग यांच्यासारख्या देशातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे। तर यात राज्यसभेच्या 2 जागांवर पोटनिवडणूक देखील होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एक जागा रिक्त झाली आहे। तर तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकचे सी षण्मुगम यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्या जागेवर पोटनिवडणूक होईल। सुनेत्रा पवार यांच्या जागी होणाऱ्या पोटनिवडणुकीत सदस्याचा कार्यकाळ हा 4 जुलै 2028 पर्यंत असणार आहे। तर आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, मणिपूर, मेघालय, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक आणि मिझोराम या 10 राज्यांमधील जागांचा यात समावेश आहे। यात सर्वाधिक 4 जागा आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या राज्यांमधून रिक्त होत आहेत। तर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून प्रत्येकी 3 जागा, झारखंडमधून 2 जागा आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराममधून प्रत्येकी 1 जागा रिक्त होत आहेत। निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक अधिसूचना 1 जून 2026 रोजी जारी केली जाईल। उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 8 जून 2026 असेल। तर अर्जाची छाननी 9 जून 2026 रोजी होईल। अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 11 जून 2026 असेल। तर मतदान हे 18 जून 2026 रोजी पार पडेल। तर मतमोजणी आणि निकाल हा 18 जून 2026 रोजी त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जाहीर होईल। निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख ही 20 जून 2026 असेल।